आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस असल्यानं ठाणे आणि न्यूयॉर्कमध्ये वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानाबाहेर फुलांची सजावट पाहायला मिळते, तर दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा केला। तरुणांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार करून ते टाइम्स स्क्वेअर आणि ग्रँड सेंट्रल इथे झळकावले। Happy birthday, dear C. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच वाढदिवस असणार आहे। त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता आहे। आपण त्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी आहोत। त्यांच्या घराबाहेर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्याचसोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच कार्यकर्ते इथे उपस्थित होत आहेत। आपण पाहू शकतो फुलांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये उद्या दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्य म्हणजे ठाण्यात सुद्धा चितळसर, मानपाडा असेल, तलावपाळी, आनंदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरं सुद्धा भरवली जाणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचं उद्या दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ठाणेकरांना सुद्धा एक अनोखं गिफ्ट मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, ठाणे। ठाण्यामधील घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्गाची संलग्नता अखेर मार्गस्थ होतीये आणि यासाठी आवश्यक असलेला वडाळा ते सीएसएमटी हा मेट्रो 11 प्रकल्प मूळ मेट्रो 3 ची उभारणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे वर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे ठोस कामांना गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठाण्याला मुंबईशी जोडण्यासाठी कासारवडवली घाटकोपर वडाळा या मेट्रो 4 प्रकल्पाची उभारणी MMRDA करते आणि याच मार्गिकेला मेट्रो 4A प्रकल्पाद्वारे गायमुख ते कासारवडवली अशी जोडही दिली जाते। मुंबईमधील लोअर परळच्या पुलाच्या कामाची डेडलाईन वाढवण्यात आलेली आहे। 5 वर्षांपासून बंद असलेला लोअर परळचा पूल सुरू होण्यासाठी आता ऑक्टोबर महिना उजाडणार आहे। गर्डरचं काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यानं दोन्ही बाजूंचं काम करण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे या पुलाचं काम पूर्ण करण्याची डेडलाईन आता ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। लोअर परेलच्या पुलाच्या कामाची डेडलाईन आता पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत ही डेडलाईन वाढवल्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल ऑक्टोबर नंतरच सुरू होणार आहे। खरं तर गेली 5 वर्षे या पुलाचं काम सुरू आहे आणि यामुळे अनेक वाहतुकीची कोंडी सुद्धा जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या कामाला विलंब झाल्याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे गर्डरचं काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यानं पालिकेला पुलाच्या दोन्ही बाजूंचं काम पूर्ण करण्यात जो आहे हा विलंब होणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच या पुलाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन जी आहे ही वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे पूल सुरू होण्यास ऑक्टोबर उजाडणार आहे। त्यामुळे जे वाहतूक या मार्गिकेवरून करतात त्यांना आता ऑक्टोबरपर्यंत या पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। गेले अनेक वर्ष या पुलाचं काम जे हे सुरू आहे। हा पूल बंद असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात जी आहे ही अनेक वेळेला वाहतूक कोंडी जी आहे ही होताना पाहायला मिळते। याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे हा मुंबईकरांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या कामाची डेडलाईन वाढवल्यामुळे ऑक्टोबर नंतरच हा पूल जो आहे हा सेवेत येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबई महापालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का असं विचारण्याची वेळ आलेली आहे। कारण आता मुंबई महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या, सभागृह आणि मैदानं ही भाड्यानं देण्याचा निर्णय झालेला आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आमच्या या महामुंबई स्पेशल रिपोर्टमधून। आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेली मुंबई महापालिका, महापालिकेच्या 88,000 कोटींच्या बँकेत ठेवी आहेत, ज्याचं वर्षाला केवळ 1100 कोटींचं व्याज येतं। पण असं असलं तरी या श्रीमंत महापालिकेला उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करायचे म्हणून महापालिका शाळेच्या वर्गखोल्या, सभागृह आणि मैदानं भाड्यानं द्यायचे आहेत।
किंबहुना असा थेट निर्णयच महापालिकेच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलाय। महापालिकेच्या या निर्णयावर राजकीय पक्ष सवाल उपस्थित करतायत। महापालिकेच्या याचा इन्कमचा स्रोत वाढवायला पाहिजे, पण ते शाळेची वर्ग देऊन, शाळेची ग्राउंड देऊन, शाळेचं हॉल देऊन असं जर वाढवणार असाल तुम्ही, तर शिक्षण कुठे आहे इथं? हा धंदा झाला ना। शैक्षणिक उपक्रमासाठीच महापालिकेच्या जागा भाड्यानं दिल्या जातात, तरी सध्या प्रशासक कारभार बघत असल्यानं या निर्णयाच्या परिणामांना कुणी वालीच उरला नसल्याची टीका मनसेनं केली आहे। आज सगळा मनमानी पद्धतीने कारभार चाललेला आहे प्रशासनाचा। मग 5,000 कोटीचं टेंडर 7,000 कोटीवर चाललं आहे, त्याला विचारणारं कोणी नाही। ब्युटिफिकेशनमध्ये 25-25, 30-30% एक्स्कलेशन आहे, त्याला विचारणारं कोणी नाही। स्वतःच्या महानगरपालिकेच्या शाळा कोचिंग क्लासेसला भाड्याने देण्याचा प्रस्ताव आणले जात आहेत, त्याला विचारणारं कोणी नाही। मुळात असं आहे की धोरण ठरवण्याचा अधिकार हा प्रशासनाचा नाही, तर तो लोकप्रतिनिधींचा आहे। अर्थसंकल्पात अनेक पालिका शाळांमध्ये दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आल्याचं नमूद आहे। वर्गखोल्या कमी असताना कोणत्या वर्गखोल्या भाड्यानं दिल्या जाणार आहेत याची मात्र माहिती त्यात दिलेली नाही। त्यामुळे याबाबत माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपकडून येते। आता आयुक्तांनी जो प्रस्ताव समोर आणला आहे तो प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचा जो आलेला आहे ते शैक्षणिक व्यवस्थेत जर बसत असेल तर त्याची स्पष्टता आयुक्तांनी द्यावी, किंबहुना महानगरपालिकेला आपल्या असेटमधून महापालिकेच्या गंगाजळीत 2 पैसे वाढवायचे असतील रेव्हेन्यू तर विषय अलायदा आहे, पण बाजारीकरण महापालिकेच्या शाळांचं होऊ देऊ नका ही आमची भूमिका राहील। महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या, सभागृह आणि मैदानांची स्थिती यावर अनेकदा नाकं मुरडून बोटं ठेवण्यात आली आहे। त्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न होण्याऐवजी भाडे तत्वावर या जागा देण्याच्या निर्णयाचा नकारात्मक परिणाम होण्याचीच अधिक शक्यता आहे। त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाचा गांभीर्यानं विचार व्हायला हवा। मुंबई महानगरपालिकेच्या वर्गखोल्या या खाजगी कोचिंग क्लासेसला भाड्याने देण्याचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय, त्यामुळे असा कुठलाही निर्णय प्रशासकानं प्रत्यक्षात अंमलबजावणी करू नये अशीच विनंती आता सगळ्याच राजकीय पक्षांकडनं केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेवदंड्यामध्ये याची घोषणा केली आणि या निमित्तानं त्यांच्या जीवनपटावर एक नजर टाकूयात। शांत चेहरा, कपाळावर लाल कुंकू आणि सामान्य जगणं अंगीकारलेले पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम पुढे नेणारे अप्पासाहेब गेली 30 वर्ष निरूपण करतायत। अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण आणि संवर्धन, आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यांवर व्यसनमुक्ती, स्पर्धा परीक्षेतील मुलांना मार्गदर्शन, बालसंस्कार शिबिर आणि स्मशानभूमी नूतनीकरणाचं काम धर्माधिकारी प्रतिष्ठान करतं। याशिवाय रक्तदान शिबिर, तलाव नदी स्वच्छता अभियान, निर्माल्यातून खतनिर्मितीचे उपक्रम राबवून पर्यावरणपूरक संदेशही दिला जातो। त्यामुळेच अप्पासाहेबांना स्वच्छता दूत म्हणूनही ओळखलं जातं। त्यांच्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारनं राज्याच्या सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं अप्पासाहेबांचा गौरव केलाय। हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतोय। अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या पुरस्कारामुळे, या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जे उंची वाढली, त्याचं महत्त्व वाढले असं मी म्हणेन। 14 मे 1946चा रायगड जिल्ह्यातल्या रेवदंड्याचा दत्तात्रय म्हणजेच अप्पासाहेबांचा जन्म। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी इथंच घेतलं। लहानपणापासूनच त्यांना कीर्तन, भजन, आध्यात्मिक वाचनाची आवड होती। राष्ट्र सुधारण्याकरता आपला सहभाग काय या प्रश्नानं त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही आणि मानवजातीसाठी, समाजासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलं। त्यांना दिमागदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे।
पुरस्काराचं स्वरूप आहे 25 लाख रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ. शिवाजी जन्माला यावा पण बाजूच्याच्या घरात असं म्हणणाऱ्या वृत्तीला आप्पासाहेब कळणं कठीण आहे. पण ज्यांनी त्यांचं आयुष्य इतरांच्या उन्नतीकरता विकासासाठी वेचलं, समाजहितासाठी झटण्यात घालवलं आणि त्याचा गाजावाजा करणंही ज्यांना रुचलं नाही ते आप्पासाहेब खरोखरच महाराष्ट्राचं भूषण. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जे मुंबईत राहतात, जे मुंबईत कामानिमित्त येतात, त्या सगळ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतली हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे. प्रदूषणामध्ये मुंबईनं दिल्लीलाही मागं टाकलं आणि त्यामुळे मुंबईत आजाराचं प्रमाणही वाढलंय. मायानगरी मुंबईत जागोजागी सुरू असलेली इमारतींची कामं, रस्त्यावर वाढलेलं वाहनांचं प्रमाण, जागोजागी कचऱ्याचे ढीग यामुळे दिवसेंदिवस हवा प्रदूषित होत चालली आहे. तापमानात झालेली घट आणि समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचा कमी असलेला वेग यामुळेही प्रदूषण वाढत आहे. याने मुंबईकर मात्र हैराण झालाय. आता जर का कंट्रोल नाही आणलं तर प्रॉब्लेम होऊ शकतात. दिल्लीसारखे लोकांनाही ऑक्सिजन घ्यायला आणि हे करायला बाहेर जायची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे आत्ताच मुंबईवाल्यांनी सावध व्हावं. पहिल्यापेक्षा जरा त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ते कुठेतरी त्यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. या प्रदूषणाने श्वसनाचे आजार बळावत आहेत. अस्थमा, ॲलर्जीचा खोकला, दमा, फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे हवा शुद्धीकरण यंत्र खरेदीचं प्रमाण वाढल्याचंही बघायला मिळतंय. आहे प्रदूषण तर खूप वाढलेलं, सर्दी खोकल्याचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे सध्या. फक्त आता कंट्रोल कसा करायचा, काय करू शकतो त्याच्यासाठी तोच विचार करतो आता आम्ही. वातावरण जास्त प्रदूषित असल्यामुळे आता खोकला हा लिटरली ते ॲक्यूट एपिसोड गेल्यावर 2-2 महिने सुद्धा लोकांचा खोकला कमी होत नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात प्रदूषण कमी करण्याकरता 1,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच प्रदूषण नियंत्रण कृती योजनाही आणली गेली आहे. जे काही आपला मुंबई एअर पोल्युशन ॲक्शन प्लॅन, मुंबईमध्ये जे काही वायू प्रदूषणच्या जे निवारण करायचं आहे, मिटिगेशन करायचं आहे, हे कंट्रोल करायचं आहे. कारण आपण सर्वांना माहीत आहे की मागील काही आठवड्यापासून मुंबईमध्ये जो एअर पोल्युशन जो AQI आहे, एअर क्वालिटी इंडेक्स, ते सतत 100च्या वर राहिलेलं आहे. हे मुंबईतलं प्रदूषण जीवघेणं होत चाललंय. त्यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर घराबाहेर, ऑफिस बाहेर पडणंही मुंबईकरांना मुश्किल होणार आहे. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. उल्हासनगरमधील शिवनेरी नगर परिसरामध्ये 2 गटात पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना घडली. अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ही हाणामारी घडल्याचं कळतंय. हाणामारीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर या भागात राहणाऱ्या सुनील यादव आणि जयेश मध्ये वाद झाला. या वादाचं थेट हाणामारीमध्ये रूपांतर झालं. दरम्यान यावेळी तब्बल 10 ते 12 साथीदारांच्या मदतीनं हल्ला करण्यात आला. यात विजय यादव गंभीर जखमी झालेला आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. भिवंडीमध्ये फेणेगाव परिसरामध्ये पालिकेनं लाखो रुपये खर्च करून उद्यान बनवलं. मात्र गेल्या 8 ते 9 वर्षांपासून या उद्यानाचं गोदाम झालेलं आहे. ठेकेदारानं या ठिकाणी लहान मोठे पाईप ठेवून उद्यानाचं गोदाम केलं आणि या ठिकाणी ठेवलेलं सामान चोरीला गेलं. तसंच पाईपांना गंजही लागला. उद्यानामध्ये लहान मुलांऐवजी थेटपणे डुकरांचा वावर पाहायला मिळतो आणि त्यामुळे हे उद्यान कुणासाठी आहे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. पालिकेकडे तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा आपण सविस्तर आढावा महामुंबईच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.